नमस्कार मंडळी. चला तर आणखीन एक छान असा व्हिडिओ अगदी नेहमीप्रमाणेच तुमच्या बरोबर शेअर करते. आणि आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत आपल्या बागेमध्ये. आणि का आले आज, तर थोडं वेगळं कारण आहे बागेमध्ये यायचं, ते तुम्हाला पुढे सांगतेच. पण त्याच्यापूर्वी मला वाटतं ह्या बागेत आणखीन एक कारली आणि वांगी काढताना मी तुमच्याबरोबर 4 ते 5 वेळा शेअर केलेली आहे त्याच्यापूर्वी सुद्धा. आणि आताही तुम्ही बघू शकता भरपूर अशी भाजी त्याला लागलेली आहे. आणि इथे ना छोटी-छोटीशी वेलींवरती कारली सुद्धा पडलेली आहेत. म्हणजे अजून 2-3 वेळा, म्हणजे मी आज जरी काढली भाजी ना सगळी, तरी आणखीन 2-3 वेळा आपल्याला ती कारली मिळू शकतात. त्याच्यानंतर इथे वांगी सुद्धा बरीच आहेत. आणि हे बघा, मस्त छान अशी फळं पडलेली आहेत वांग्यावरती सुद्धा. पण ना ही वांगी कसली आहेत ते काय कळायला मार्ग नाही, म्हणजे मोठी होत नाहीत. आणि मी ना हे रोप आपलं ह्याचं असतं ना, भरताची वांगी असतात ना, जे आपण चुलीमध्ये भाजून करतो किंवा गॅसवरती डायरेक्ट फ्लेमवर भाजून करतो वांग, ते भरीत करायची वांगी असं मला वाटलं होतं ते. ही इथे आहे ती वेल वांगी आहेत, लांबट होतात ती. आणि ती मला वाटलं काय भरिताची असते म्हणून मी आणलं होतं. पण ते आता दाखवलं ना वांग, तेवढं झालं का त्याच्यानंतर मोठं व्हायच्यासाठी झाडावर ठेवलं ना, त्या रोपावर का मग ते पिकून जातात आणि खराब होतात. त्याच्यामुळे मला वाटत नाही ती भरिताची असतील. पण तरीही आज मी ती घेऊन जाईल आणि त्याचं भरीतच बनवेल. तर आज मी का आलीये इथे ते तुम्हाला सांगते. तर भरपूर साऱ्या मिरच्या लागलेल्या आहेत बागेत. आणि त्या मिरच्यांपासून की नाही आपण आज झणझणीत असा मिरचीचा ठेचा बनवणार आहोत. तर त्याच्यासाठीच मी आलेली होती आज बागेमध्ये. तर तुम्हाला एक गंमत दाखवते. हे बघा हा, हे इथे की नाही हे ह्या मिरचीच्या रोपाचं मूळ आहे. आणि हे बघा, इथून 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 असं अजून वरती, हे बघा, इथून 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 पार अगदी माटव जिथे संपतो की नाही तिथपर्यंत ते रोप उंच वाढलेलं आहे. आणि मीच पहिल्यांदा बघितलं एवढं मोठं मिरचीचं रोप. तर म्हटलं तुमच्या बरोबर पण शेअर करायचं. म्हणजे मला वाटतं ते त्याच्याही पेक्षा वरती गेलं असतं. पण ते ग्रीन मॅट घातलेलं आहे की नाही, त्याच्यामुळे ते अडून राहिले तिथेच. ते ग्रीन मॅट का घातलं, ती पाखरं वगैरे असतात ना, मग ती फुलं पडतात ना वेलींवरती, किंवा हे असतात कोवळे कोवळे तुरे येतात ना, ते खाऊन टाकतात. त्याच्यामुळे ते ग्रीन मॅट घातलं होतं. आणि भरपूर, आणि बाकीची जी रोपं आहेत ना मिरचीची, त्यांच्यावरती पण बऱ्याचशा मिरच्या आहेत. आणि भरपूर मिरच्या होत्या म्हणूनच म्हटलं आज ठेचा बनवायचा. तर ती रेसिपी सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि इथे जे ही ते पात दिसते ना, ही खाली, ही कांद्याची पात आहे. आणि ती का लावली ते पण तुम्हाला सांगते. तर काही वेळेला ना टिफिनला फ्राईड राईस बनवते किंवा झुणक्यामध्ये घालायला आपल्याला कांद्याची पात लागते ना. तर त्याच्या आणि ना हे इथे मला वाटतं हे काय आहे, मला वाटतं टोमॅटोचं झाड आहे का. होय होय, टोमॅटोचं झाड आहे ते, रुजून आलेलं आहे. आणि इकडे एक वांग्याचं रोप सुद्धा आलंय. टोमॅटोचं आणि वांग्याचं रोप आलंय, ते आपणच रुजून आलेत ते. तर हा, तर ती कांद्याची पात मी का लावली, जे कांदे असतात ना त्यांना कोंब येतात, ते फेकून देण्यापेक्षा मी इथे रोवून ठेवले. ते म्हणजे कसं की हे झुणका वगैरे बनवतो आपण, किंवा ते आपलं व्हेज मंचाव सूप असतं, किंवा आणखीन कशात टाकतो, फ्राईड राईस मध्ये आपल्याला स्प्रिंकल करायला लागतो ना, तर तो बाकीचा कांदा जो असतो की नाही, तो मग पटकन आपल्याला इथे बागेमधून कट करून घेऊन जायचा आणि तो वापरायचा. त्याच्यासाठी मी केलेला आहे. आणि तो आणता येतो बाजारातून. आमच्या इथे काय तुम्हाला सांगते, आठवड्यातनं एकदा बाजार भरतो आणि बुधवारच्या दिवशी हा बाजार असतो. आणि तेव्हाच की नाही या पालेभाज्याच्या भाज्या आहेत त्या मला जास्त करून तेव्हाच मिळतात. आणि मग कांद्याची पात सुद्धा बुधवारची घेऊन यायची. पण समजा काही काही वेळेस आठवडाभर ते ते पदार्थ आपण करत पण नाही, आणि त्याच्यामुळे मग घेऊन आलो ना मुद्दामून, का मग ती तशीच राहतात. मग सडली का टाकून द्यायची. त्याच्यावर मी मस्त असा साधासा उपाय काढलेला आहे हा. आणि त्याच्यासाठी की नाही 2-4 कांदे जे आहेत त्याचे साईडने की नाही असे रोवून ठेवलेत, म्हणजे त्यांच्यापासून पात मिळते आणि आपल्याला ती थोडीशीच लागते की नाही, तर मग ते माझं काम होऊन जातं. म्हणून ते केलेलं आहे. तर आणि इतर दिवशी बाजाराव्यतिरिक्त इतर दिवशी भाज्या सगळ्या मिळतील, पण पाल्याच्या भाज्या जास्त करून नाही मिळत. मग त्याच्यामुळे असं करून ठेवावं लागतं. आणि इथे भरपूर साऱ्या अशा मिरच्या ज्या आहेत की नाही त्या काढून घेते मी. म्हणजे मी बघू शकता, खरं तर काढतानाच मिरचीचा वास ना हाताला येतोय. म्हणजे मला वाटतं तिखटच असतील, मला वाटतं त्या मिरच्या. कारण मी भाजीमध्ये वापरून पाहिलेत, आणि भाजीतल्या आता मिरच्या पण खात नाही, बाजूला काढून ठेवतो. त्याच्यामुळे तिखट आहेत का नाही ते कळायला मार्ग नाही. पण मला असं वाटतं की या तिखटच असतील. आणि आता ठेचा पण बहुतेक तिखटच होणार.
असतील तेवढ्या सगळ्या मिरच्या काढून घेतल्यात आणि झाडावरती भरपूर अजून बारीक 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 छोट्या छोट्या मिरच्या आहेत, म्हणजे मिळतच राहणार आहेत आपल्याला. तर हे बघा, एवढ्या सगळ्या मिरच्या जमा केलेल्या आहेत. हे बघा, आणि याच्यामध्ये पोपटी पण आहेत आणि त्या भडक एकदम गडद रंगाच्या पण आहेत ना, तर त्या तिखट असतील. आणि पोपटी ज्या दिसत आहेत ना, त्या नसतील तिखट वाटत, असं वाटतंय. बघू आता. आणि आता बागेत आलीच आहे, तर मग भाज्या बाकीच्या आहेत त्या कारली किंवा वांगी ते पण काढून घेऊन जाते. आणि एवढी जरी त्या खात नाहीत जास्त, म्हणजे सारखी सारखीच आपल्याला होत पण नाहीत ना, तर मी काय करते माहिती, त्या आजूबाजूला आहेत ना त्यांना मी देऊन टाकते ती भाजी. आणि वांगी पण काढून घेतली, कारण हे बघा इथे जे दिसतंय ना, हे पिवळं झालं. ते मी ठेवलं होतं झाडावरती मोठं व्हायच्यासाठी, म्हणजे भरितासाठी आपल्याला वापरायला मिळतील म्हणून मी ठेवली होती 2-3 वांगी, आणि ती पिकून गेली. त्याच्यामुळे आता मी आहेत तशीच सगळी काढून घेतली. भरपूर सारी वांगी आणि कारली काढलेली आहेत, आणि एक आहे ना ते मला वाटतं नेटच्या त्या साईडला आहे, ते राहिलं बाहेरच्या साईडने, त्या साईडने त्या बाहेरून काढायला. याचं डेकोरेशन तुम्ही पाहिलं ना आता त्या बागेला केलेलं आहे, ते करावं लागतं, नाही तर मग गुरं माकड काही ठेवणार नाही, त्याच्यामुळे ते सगळं करावं लागतं. ते बाटल्या वगैरे लावून केलं, काय दिसलं कोणाकोणाचं बघून ते केलेलं आहे. तर ही एवढी सारी आपल्याला भाजी मिळालेली आहे. आणि आता आपण याच्यातल्या मिरच्यांचा जो आहे ना झणझणीत त्याचा ठेचा बनवायचा आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत, आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्येच टाकायला जे शेंगदाणे लागणार त्याच्यासाठी शेंगा सोलून घेते. खूप वेळा असं मनात आलेलं की ही रेसिपी करून पाहायची म्हणून, पण काय होतं ना, मिरचीचा ठेचा म्हटल्यानंतर कोण खायलाच तयार होत नाही. आणि आत्ताही मला वाटत नाही, मी बनवते खरं एवढ्या मिरच्यांचा ठेचा, पण तो कोण खाईल असं मला वाटत नाही. मलाच खावा लागणार तो म्हणून, आणि मी एकटीच प्रयोग करून बघते तो. आणि मग तिखट पण जास्त नको व्हायला म्हणून शेंगदाणे पण जास्त घेतलेत थोडेसे, जेणेकरून मिरचीचा ठसका नको लागायला. मिरच्यांचे देठ काढून घेते आणि त्याचे तुकडे करून ना ड्राय रोस्ट करून घ्यायचे तव्यावरती. आणि हा तवा जो आहे तो लोखंडी तवा आहे, भाकरीचा. बरं झालं त्या मिरच्या मिक्स आहेत त्या, नाही तर मला वाटतं त्या गडद रंगाच्या मिरच्यांनी ना तोंडाला चटका लागणार ठेचा खाताना, खूप तिखट असतात त्या. मिरच्या पहिल्यांदा ड्राय रोस्ट करून घेते, आणि मग थोडस त्यांना डाग पडले ना अशी काळपट भाजल्यानंतर का मग त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं. ते झाल्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाणे, लसणीच्या पाकळ्या आणि मोठभर कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि एवढ्या मिरच्यांसाठी मी पाऊण वाटी शेंगदाणे घेतले आहेत, आणि 12-15 असतील एवढ्या लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. शेंगदाणे थोडेसे जास्त वापरलेत मी, म्हणजे बिंदास खायची बेरिंग आपण करू शकतो. मिरचीचा ठेचा छान असं भाजून घेतलाय सगळं मस्तपैकी, आणि नंतर आता ते खलबत्त्यामध्ये आपण हे करून घेऊया, ठेचून घेऊया. तर आपला खलबत्ता बऱ्याच वेळा मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे, आणि याची लिंक पाहिजे असेल ना तर मी कम्युनिटी पोस्टमध्ये दिलेली आहे, आणि अजून या ह्याच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा देते लिंक. अतिशय मस्त असं आहे, खूप सुंदर आहे. आणि ह्याच्यामध्ये मावत नाहीये तो ठेचा, तर आपण त्याचे 2 भाग करून घेऊया. आणि मिक्सर मध्ये काढून घ्यायचा नाही आपल्याला, ठेचा आहे त्याच्यामध्ये तो ठेचूनच घ्यायचा आहे, आणि या खलबत्त्यामध्ये मी तो ठेचून घेते.
आणि जेव्हा मी हा खलबत्ता तुमच्याबरोबर शेअर केला होता तेव्हा त्याच्याबरोबरच आणखी 5 ते 6 प्रकारचे खलबत्ते जे माझ्याकडे आहेत ते सुद्धा शेअर केले होते आणि तेव्हा खूप साऱ्या कमेंट होत्या की एवढे खलबत्ते कशालाच हवे, कायच करायचे आहेत. तर एक आवड असते म्हणून मी ते जिथे जाईन की नाही वेगळी अशी डिझाईन दिसली का ती घेऊन येते. अगदी छोट्यात छोटा आणि मोठ्यात मोठा हा खलबत्ता. असे मला वाटतं 5 ते 6 प्रकारचे खलबत्ते माझ्याकडे आताही आहेत. आणि काही वेळेला भाजीमध्ये वगैरे फोडणी करायला आपल्याला 3-4 लसूण पाकळ्या ठेचायच्या असतात. मग त्याच्यासाठी एवढ्या मोठ्या खलबत्त्याची काही गरज नाही. त्यामुळे तो छोटासा जो असतो की नाही त्याच्यामध्ये ठेचायला मिळतात. तर असं आहे. त्याच्यामुळे खलबत्ते जेवढे आहेत ना त्या सगळ्यांचा अगदी पुरेपूर वापर मी करते. त्याच्यामुळे मी ते घेतलेले आहेत आणि इथे मस्त आपला मिरचीचा ठेचा जो आहे तो ठेचून मस्त झालेला आहे आणि तो काढून घेते. आज तर खूप छान येतंय आणि त्याच्याबरोबरच तांदळाची भाकरी सुद्धा बनवलेली आहे. मस्त असा ठेचा रेडी झालेला आहे आणि मी खरं सांगते याची चव पण बघितलेली आहे खाऊन. तर खरंच तिखट झालाय आणि चटका सुद्धा लागतोय त्याचा आणि मिरचीचा ठेचा खातोय तर भान पण येतं मग खाताना. तर झणझणीत असा ठेचा आपला तयार झालेला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब.